6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असतो, म्हणजेच मृत्यू दिवस असतो. पण बाबासाहेबांचं शरीर जिवंत नाहीये, पण त्यांचं संविधान आणि त्यांचे विचार अजून सुद्धा जिवंत आहेत. आणि ह्या जिवंत विचारांनी आपल्याला 70 वर्ष अगोदर एक भविष्यवाणी केली होती की जर मी दिलेल्या संविधानाचा उपयोग इकडच्या बौद्धिकदृष्ट्या सक्षम असलेल्या तरुणांनी जर नाही केला तर सर्वात जास्त नुकसान त्या तरुणांचंच होणार आहे. जसं की गव्हर्नमेंट शाळा बंद करायच्या, जास्तीत जास्त शिक्षण महाग करायचं जेणेकरून तरुण शिकणार नाही, स्वप्न विकतील आणि बेरोजगारी विकत घेतील. जर तरुण एकदा बेरोजगार झाले की नेता मंडळीच्या कामाला आले. मग तीच नेता मंडळी काय करतात, त्या तरुणांना अंधश्रद्धेमध्ये, जातीवादामध्ये, धर्मवादामध्ये अडकून लावतात आणि धार्मिक कट्टरता आता खूप आपल्या देशामध्ये वाढत चाललेली आहे, जेणेकरून की तुम्ही शिक्षणाकडे बघणारच नाही. आणि मग द्वेष एकमेकांबद्दल वाढवायचा, समाजामध्ये द्वेष पसरवायचा, की जेणेकरून तुम्हाला शिक्षणाचं महत्त्वच समजलं नाही पाहिजे, तुम्ही त्याच्यातच गुंतून गेला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टींवर बाबासाहेबांनी काही सोल्युशन दिले का? हो, दिलेलं आहे. 3 शब्द आहेत फक्त. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. की जर तरुणांनी उत्तम प्रकारे ज्या फील्डमध्ये तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल त्या फील्डमध्ये तुम्ही उत्तम शिक्षण कंप्लीट करा. जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्ही संघटित व्हा त्या अन्यायाविरुद्ध आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही संघर्ष करा. या 3 शब्दांमध्ये बाबासाहेबांनी अख्ख्या तरुणांना गायडन्स देण्याचं काम केलेलं आहे. आणि जेव्हा आपण चांगल्या उत्तम प्रकारे शिक्षण घेऊ, अन्यायावर एकत्रित संघटित होऊ आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष करू, तीच खरी बाबासाहेबांना 6 डिसेंबरची आदरांजली, श्रद्धांजली असेल.